महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे। 59 अनुसूचित जाती एकत्र येऊन महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेला ठाम विरोध करत आहेत। चर्मकार विकास संघानेही उपवर्गीकरणाविरोधात स्पष्ट भूमिका घेतली आहे। केवळ रस्त्यावरील आंदोलनच नव्हे तर न्यायालयीन लढाई लढण्याची तयारी जाहीर केली आहे। या आंदोलनाची दिशा काय आहे, पुढील रणनीती काय असेल आणि चर्मकार समाजाची नेमकी भूमिका काय आहे याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चर्मकार विकास संघाचे मुंबई अध्यक्ष सुभाष मराठे यांची ही खास मुलाखत। महाराष्ट्र शासन अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करून जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे। या विरोधात 30 जून 2026 रोजी आझाद मैदान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलं। महाराष्ट्रातील 59 जातींनी यामध्ये सहभाग घेतला। भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन सेना, त्याचप्रमाणे चर्मकार विकास संघ या मुख्य संघटनांनी या मोर्चाचे आयोजन केलं होतं। काही झालं तरी जाती जातीमध्ये फूट पडू देणार नाही। नमस्कार, मी प्रकाश लांडगे, आपण पाहत आहात वैचारिक आखाडा। उपवर्गीकरणाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याकरिता चर्मकार विकास संघाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सुभाष मराठे सर आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया की उपवर्गीकरणाचा फायदा की नुकसान या विषयावर। सर, तुमचं स्वागत आहे आमच्या वैचारिक आखाडा चॅनलवर। नमस्कार। काय सांगाल सर आपण उपवर्गीकरणाविरोधात? प्रथमतः सर्वांना सविनय जय रविदास आणि जय भीम। 30 तारखेला जो मोर्चा झाला हा निश्चितपणे महाराष्ट्रातला अलीकडच्या काळातील अभूतपूर्व असा हा मोर्चा झाला। आपण बघितलं की या मोर्चाचं वैशिष्ट्य जर म्हणाल तर आंबेडकरी समाजाबरोबर किंवा बौद्ध समाजाबरोबर खास करून महारांबरोबर चर्मकार समाज महाराष्ट्रातला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एकवटला होता। हे आपण चित्र या ठिकाणी बघितलं आणि खऱ्या अर्थाने प्रस्थापितांना वाटत होतं की जाती जातीत भेदभाव करून आणि ते जाती जातीमध्ये भांडणं लावून, जसं मातंग समाज अर्थात तो पण आमचा भाऊच आहे, पण मातंग समाजाला वेगळं करू, त्याचबरोबर दलितांमध्ये असलेला चर्मकार समाज, दलितांमध्ये म्हणजे हिंदू असलेला दलितांमध्ये चर्मकार जो आहे तो हिंदू समाजात हिंदू धर्मातला असलेला एक दलित असलेला हा चर्मकार समाज आहे, तो सुद्धा मातंग बरोबर येईल आणि एक मोठी हे जे 59 जातीची वज्रमूठ आहे ती कुठेतरी आपण याला एक छेद देऊ शकू किंवा ही जी एक वज्रमूठ आहे ती ढिली करू शकू, असा एक मनसुबा या ठिकाणी महाराष्ट्रात राबवला गेला। परंतु आपण बघितलं की कालच्या मोर्चाने आणि तो जो भीमटोला जो दिला आपण तो त्यांचा मनसुबे सगळे उधळून लागल्याचं आपल्याला बघायला मिळतं। सर, मला एक सांगा की ना, असं बोललं जातं की ज्या वेळेस दलित समाजावर अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस बौद्ध आणि महारच मैदानात उतरतात, इतर जाती या सहसा सहभागी होत नाहीत। आज चर्मकार समाज जो सहभागी झाला आहे, कुठंतरी त्यांनाही भीती आहे की उपवर्गीकरण झालं तर त्यांच्या वाटेला 1.5% येईल, आकडेवारीनुसार त्यांच्या वाटेला 1.5% येईल, म्हणून असं बोललं जातं की चर्मकार समाज हा या आंदोलनामध्ये सहभागी झाला। हे कितपत खरं आहे? एक गोष्ट निश्चितपणे मान्य करावं लागेल की थोडा जो आक्षेप आहे आमच्याबद्दल म्हणजे चर्मकार समाजाबद्दल खास करून बौद्धांचा, की चर्मकार समाज हा केवळ आयत्या बिळावर नागोबा आहे किंवा तो न लढता आम्ही लढतो, आम्ही लाठ्या काट्या खातो, आम्ही केसेस घेतो अंगावर, आम्ही सत्ताधाऱ्याशी प्रस्थापितांशी वाईट होतो, त्यांच्याशी वैर घेतो आणि हे कुठल्या लढाईत नसतात आणि हे मात्र त्याचा फायदा घेतात, अशा प्रकारचा तीव्र आक्षेप हा समाजावर आहे। आणि म्हणूनच या ठिकाणी आपण बघितलं की आजचा जो 30 तारखेचा जो भीमटोल आपण दिला तो खऱ्या अर्थाने चर्मकारांनी ह्याला छेद देण्याची भूमिका स्वीकारली आणि म्हणूनच आज महाराष्ट्रातला चर्मकार समाज आणि बौद्ध समाज हा निश्चितपणे ही जी दरी आहे किंवा जे आमच्या बाबतीतले जे आक्षेप आहेत त्याला छेद देण्याचं काम या ठिकाणच्या कालच्या मोर्चाने दिलेलं आहे, हे मात्र आपल्याला निश्चित पाहायला मिळालं। एकंदरीत संपूर्ण अनुसूचित जातीतील जे 59 जाती आहेत, या 59 जाती एकत्र आल्यामुळे हा 5 लाखाचा मोर्चा त्या ठिकाणी यशस्वी झालेला आहे। परंतु एक बघितलं जातं सर की आंबेडकरी चळवळीत चर्मकार समाजाचं योगदान असं म्हणजे नगण्य आहे, असं काहींचा आक्षेप आहे। यात कितपत योग्यता आणि कितपत सत्यता आहे? नगण्य वगैरे असं काही नाही। खरं म्हणजे
ही जे अनुसूचित प्रवर्गामध्ये आम्ही जे आहोत हे सगळे एकजुटीनेच लढलेलो आहोत, आपापल्या परीने लढले. काही वेळा प्रसंगी एकत्र नसतील, परंतु नामांतराच्या लढाईत चर्मकार समाज तिकडे सहभागी होता. त्याच्या अगोदर तुमचे जेम्सचं असेल आंदोलन, त्या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी आंदोलनात होतो किंवा वेगवेगळ्या लढाया झाल्या महाराष्ट्रातल्या शाहू फुले आंबेडकरांचा विचार रुजवण्यासाठी किंवा शिक्षणासाठी. ह्या सगळे ज्या ज्या लढाया झाल्या आपापल्या परीने भले लढले, पण लढले. हा समाज लढा होऊ नये वगैरे असं नाही, परंतु एकत्रितरित्या असं चित्र महाराष्ट्रासमोर येत नव्हतं. ही मात्र खंत आम्हालाही आहे आणि बौद्ध समाजाला वाटते. परंतु एक लक्षात घ्यायला पाहिजे, या ठिकाणी आपल्याला माहित असेल सन्मान्य आदरणीय आणि स्वर्गीय सीताराम नामदेव शिवतरकर, त्यांना गुरुजी म्हणून महाराष्ट्रात ओळखलं जायचं. ते तर बाबासाहेबांच्या एकदम निकटवर्तीय होते. म्हणजे चर्मकार समाज बाबासाहेबांच्या चळवळीत नव्हता असं नाही, मात्र अलीकडच्या काळात थोडंफार स्वार्थाने सुद्धा मला वाटतं की बौद्ध समाजातल्या ह्या बांधवांनी अशा प्रकारचे आक्षेप, किंबहुना चर्मकार या ठिकाणी आणखी यापुढे जास्त जोरात असलेला थोडा पुढाकाराने पुढे येतोय आणि मग आपल्याला आपली कुठेतरी कुचंबना होते काय, अशा याने भयाने सुद्धा बौद्ध समाजाने थोडा त्यावर आक्षेप ठेवलाय. माझी ह्या आपल्या माध्यमातून विनंती आहे की बौद्ध समाज किंवा चर्मकार समाज हे एकच आहेत. आपण आपले मात्र एकमेकाचे छोटे मोठे मनमुटाव असतील ते दूर करून या ठिकाणी जो आपल्यावर आलेला हल्ला आहे तो परतवण्याची गरज आहे असं मी म्हणतो. 59 जाती मिळून महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 11% महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 11% अनुसूचित जाती आहेत. या एकत्र आल्या तर या महाराष्ट्रामध्ये दलितांचं सरकार किंवा दलितांचा मुख्यमंत्री होऊ शकतो का? खरं म्हणजे युपी मध्ये साधारणतः यांचं गोविंद वल्लभ पंत यांचं सरकार होतं युपी मध्ये आणि त्या ठिकाणी असेच वेगवेगळे कार्यक्रम. पण ते सरकार स्वातंत्र्य अगोदरचं होतं. हो बरोबर ना, 1938च्या बाबतीत सांगतो म्हणजे 38च्या नंतरची हो बरोबर आहे. पण त्यावेळी असं म्हटलं जायचं की जर ह्या SC ST OBC जर समाज एकत्र झाले तर निश्चितपणे बाबासाहेबांचंच म्हणणं होतं की निश्चितपणे गोविंद वल्लभ पंत आपल्या बोटाची लेस बांधायला मागे पुढे धावल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची त्यांची भूमिका होती. बाबासाहेब म्हणाले होते की ना अस्पृश्य समाजाचे लोक जर एकत्र आले तर गोविंद वल्लभ पंत हे अस्पृश्य समाजाच्या व्यक्तीचे बुटाचे लेस बांधण्याचे देखील धन्यता मानतील. खरोखरच महाराष्ट्रातल्या 59 अनुसूचित जाती एकत्र आल्या तर काय ताकद निर्माण होते हे 30 तारखेला संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं. मराठे सर मला सांगा, जर उपवर्गीकरण सरकारनं केलंच तर यापुढे संपूर्ण अनुसूचित जातीची काय भूमिका असेल? खरं म्हणजे आपण बघितलं की 30 तारखेला जो रस्त्यावर उतरला होता हा समाज, आता तरी मला वाटतं की हा म्हणजे असलेले प्रस्थापित यांना धडकी भरलेली आहे एक. परंतु न्यायमूर्ती आनंद बदर साहेबांचा जो रिपोर्ट आहे त्याला जर सार्वत्रिक केला नाही तर आम्ही निश्चितपणे त्याच्याविरोधात पिटिशन दाखल करण्याची आमची संघटना चर्मकार विकास संघ हा आमचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय संजयजी खामकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली रिट पिटिशन दाखल करणार आहे. आणि त्या संदर्भातली आमची जशी रस्त्यावरची लढाई लढतोय तशी न्यायालयीन पण लढाई आम्ही द्विस्तरीय अशी लढाई आम्ही यापुढे महाराष्ट्रात छेडणार आहोत. याचे मात्र निश्चित खूनगाठ या सत्ताधाऱ्यांनी बांधावी. मराठे सर मला एक सांगा की पदोन्नतीतील आरक्षण याचाही बॅकलॉग भरला जात नाही, याबद्दल काय सांगाल तुम्ही? 2016 मध्ये कोर्टाचा निर्णय आला की निर्णय म्हणण्यापेक्षा कोर्टाने निर्णय असा दिला की जे रिझर्वेशन मध्ये पदोन्नती आहे म्हणजे राखीव जागांमध्ये पदोन्नतीतील आरक्षण, ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे तुम्हाला असं म्हणता येईल की जे पदोन्नती व्हायला पाहिजे त्यात जे रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशन लागू करण्याचा मुद्दा आहे तो कोर्टाने त्या राज्यावर सोडलेला आहे, त्या राज्याच्या सरकारवर सोडलेला आहे. परंतु सरकार इथे त्या आदरणीय स्वर्गीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली मंत्री गटाचं एक समिती नेमली आणि त्या समितीचे अध्यक्ष स्वतःच अजितदादा होते. परंतु 9 वर्ष आज आम्ही संघर्ष करतोय की रिझर्वेशन मधली पदोन्नती अद्याप झालेली नाही. आमची ती लढाई चालू आहे. सगळ्या महाराष्ट्रातल्या बहुतेक सगळ्या SC ST कामगार संघटना या ठिकाणी एकवटलेल्या आहेत. कोर्टात केस आहे, मात्र सरकारला निर्णय घेण्याची इच्छाशक्ती नसल्यामुळे या ठिकाणी आम्हाला आरक्षणातील पदोन्नती मिळत नाही. त्यामुळे SC ST
समाजाचे जे अधिकारी आहेत किंवा कर्मचारी आहेत त्यांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या गेल्या 9 वर्षात बढत्या मिळाल्या नाहीत. परिणामी त्यांना त्याच पदावर किंवा त्याच असलेल्या वेतनावर आपल्याला काम करावं लागतं. हा मोठा अन्याय आहे आणि हे खरं म्हणजे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला शोभणारा नाही अशी माझी भूमिका आहे. एकंदरीतच महाराष्ट्र सरकार दलितांना आरक्षण देऊ इच्छित नाही. ते कोणत्याही प्रकारचं आरक्षण असू द्या ते त्यांना द्यायचंच नाही आणि हळूहळू आरक्षण संपवलं जातंय. 1990 नंतर कोणतीही मोठी अस्पृश्य समाजाची किंवा दलित समाजाची कोणती भरती झालेली नाही आणि आज उपवर्गीकरणाच्या नावावरती शिक्षण आणि नोकरीतलं आरक्षण हे मिळावं याकरिता बोललं जात आहे. बरोबर आहे. भरतीच नाही, नोकऱ्याच नाहीयेत आणि अशा वेळेस जर आरक्षण म्हणजे ही फसवेगिरी आहे का? आरक्षण वस्तुस्थिती तशीच आहे. आज आपण बघितलं की आरक्षण म्हणजे नावाला राहिलेलं आहे. तर म्हणजे आणि आमचे आता आमचे म्हणजे चर्मकार असू देत, बौद्ध असू देत, महार समाज असू देत, ही मंडळी इतकी शिकलेली आहे की ते आरक्षणाचा लाभ कितपत घेतात त्यांनी घेण्याची परिस्थिती पण राहिलेली आहे. तरी सुद्धा आरक्षण हा जो आमचा उडालेला आमचा समाज जो आहे वर्ग तो सोडा, पण पाठीमागे आमच्या वळून बघितलं तर तो आज गावकुसा बाहेरचा अजून तसंच आमचा मारवाड आणि चांबारवाडे तसेच्या तसेच आहेत ना, अगदी वडारवाड्यापासून सगळे तसेच्या तसेच आहेत ना तिकडे. आणि ते कुठे सुधारलेले आहेत आणि त्यांना गरज आहे म्हणून आरक्षण टिकलं पाहिजे. परंतु दुर्दैवाने इथे नोकऱ्याच नाहीत, नोकऱ्या आहेत त्या भरल्या जात नाहीत. आज आपण बघितलं की 2.5 लाख नोकऱ्याचा अनुशेष या ठिकाणी भरला गेला नाही. त्यामुळे 2.5 लाख लोक तर आमचे आता या क्षणाला मागासवर्गीयाचे नोकऱ्यापासून वंचित आहे. तेव्हा आरक्षणाचा मुद्दा म्हणजे आरक्षणाचं हेच राहिलेलं आहे, त्याचं महत्वच राहिलं आहे. आज आपण बघितलं की सगळं प्रायव्हेटाईज होतंय. सगळ्या कंपन्या म्हणजे आता मी तर पेट्रोलियम कंपनीमध्ये सर्व्हिसला होतोय का भारत पेट्रोलियम मध्ये, सगळं आउटसोर्सिंग चालू आहे. तिथे भरतीच होत नाही. गेल्या 2010 पासून भरतीच नाही. सगळ्या प्रकारचं आउटसोर्सिंग चालू असेल तर भरती नसेल तर कोणा आरक्षणाचा फायदा तरी काय कोणाला होणार आहे? तेव्हा ह्या सगळ्या प्रश्नावर आज SC ST OBC समाजाने एकत्र होऊन या ठिकाणी सरकारकडे या जाब विचारला पाहिजे अशा प्रकारची भूमिका चर्मकार विकास संघाची आहे. खूप खूप धन्यवाद सर. हे होते चर्मकार विकास संघाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सुभाष मराठे सर. संपूर्ण महाराष्ट्रातील 59 जाती एकत्रित आलेल्या आहेत. उपवर्गीकरण रद्द नाही झालं तर रस्त्यावरची लढाई आणि त्याचप्रमाणे कायदेशीर लढाईसाठी आता संपूर्ण अनुसूचित जातीचे वज्रमूठ ही सिद्ध झाली आहे एवढं निश्चित.